थेट जाऊया मंत्री महोदय नितेश राणे सध्या भाऊच्या धक्क्यावर पोहोचलेले आहेत। मच्छीमारांच्या तक्रारी जाणून घेतल्या जात आहेत। अनेक समस्या आहेत मच्छीमारांच्या आणि या जाणून घेण्याकरता मत्स्य विकास मंत्री नितेश राणे भाऊच्या धक्क्याला भेट देत असल्याची ही बातमी आपण पाहतोय। बांगलादेशी मच्छीमारांविरोधात तक्रारी असल्यानं ही भेट दिली जाते। बांगलादेशींकडून स्थानिक मच्छीमारांना त्रास होत असल्याचा देखील आरोप आहे। या सगळ्या संदर्भात आज भेट दिल्यानंतर नितेश राणे काय निर्देश देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। या सगळ्या संदर्भात मच्छीमारांकडून समस्या जाणून घेतल्या जात आहेत। आणि या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्य विकास मंत्री नितेश राणे आज काही महत्त्वाचे निर्देश देतात का याकडे नजर असते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, बांगलादेशी मच्छीमारांविरोधात अनेक तक्रारी येत होत्या आणि आता या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंत्री महोदय नितेश राणे भाऊच्या धक्क्यावर। निश्चित लागवी एकंदरीतच आपण पाहू शकतो या ठिकाणी महत्वाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत आणि ज्या कोळी महिला आहेत आपल्या त्यांच्याकडून एकंदरीत नितेश राणे हे मत्स्य आणि बंदर मंत्री आहेत त्यांच्याकडे तक्रार केली जात आहे। प्रचंड प्रमाणात त्रासाला सामोरे जावं लागत आहे आणि संख्या मोठी असल्यामुळे बांगलादेशींची या ठिकाणी कमी पैशांमध्ये ते काम करत असल्यामुळे कुठेतरी स्थानिक कोळी बांधवांची आणि मच्छीमारांची पिळवणूक आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार या ठिकाणी मांडली जात आहे। परिणामी आता नितेश राणे या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही आणि अधिकाऱ्यांना आणि याशिवाय जे बंदर अधिकारी आहेत या ठिकाणचे मत्स्य अधिकारी आहेत त्यांच्याशीही चौकशी आणि सल्लामसलत करत आहेत। त्यामुळे आता या चर्चेअंती नेमका काय निर्णय देतात आणि स्थानिक कोळी आणि मच्छीमार बांधवांना आणि भगिनींना नेमका काय यामधून दिलासा मिळतो याकडे आपलं लक्ष असेल। लागवी अगदी या बैठकीनंतर किंवा या भेटीनंतर या चर्चेनंतर नितेश राणे महत्वाचा काही निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण जर दृश्यात चेतन पाहिलं तर तिथं असलेल्या काही महिला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देखील त्यांनी तिथं बोलवलेलं आहे, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। काय नेमकं घडतंय त्या ठिकाणी? निश्चितच एकंदरीतच राज्य आणि केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या योजना आहेत त्या या महिला मच्छीमारांसाठी राबवल्या जात असतात, मात्र त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होते का त्या संदर्भातील सूचना आता ते देत आहेत। इतकंच नाही तर आधार कार्ड आहे हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळे पासेस दिले जातात मत्स्य विभागाकडून, मात्र बांगलादेशी जे आहेत त्यांचं खरंच हे आधार कार्ड आहेत का की बनावट आधार कार्ड आहेत त्याचीही तपासणी करावी, कारण सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही हा मोठा थ्रेट राज्याला असू शकतो, देशाला असू शकतो। परिणामी अशा प्रकारची कुठलीही सुरक्षेची घटना होऊ शकते का हेही आपण पाहू शकतो। तर स्वतः ते बोलत आहेत, त्यांचा आवाज थेट आपण ऐकूया। लागली देणार आहेत का? मारलंय आहे ना, त्यांची एवढी हिंमत वाढली आहे, मारलाय आहे ना, मारलाय आहे ना, म्हणजे कोणाच्या जोरावर होत आहे सगळं। त्यांना अगर भीती बसली असती की आम्हाला इथे कधीही कोणी काढू शकत तर हात उचलण्याची हिंमत करणार नाहीये। मग तरी पण मारलं ना, पण कृतीने काय फायदा नाहीये। मग आपण थोडी कडक भूमिका बसायला देतात म्हणजे आपण पण पोलीस म्हणून जबाबदारी घेतली पाहिजे ना। कारवाई पण केलेली आपल्याला सगळं माहिती आहे, त्यांच्यावर बॉन्ड लिहून दिला रिपोर्ट करायचं ना, बाहेर काढायचं दर सगळी आहे ते आपण कुठं पाठवलं पश्चिम बंगाल राज्याच्या सरकारकडून कसे मोठ्या कागदपत्र बनवल्या देतात ना, बनवून आणतो मी तुमच्या पण बनवून आणतो ना बंगालचं, आणू का बनवून? काय बोलतात तुम्ही? व्हेरिफिकेशन आणि मॅडम आपण पण विचार करा काय देशामध्ये वातावरण आहे, या लोकांना आपण कशाला उगाच या हिरव्या सापांना दूध पाचतो हे मलाच कळत नाही। आपले होणार आहेत का कधी? आपण कारवाई करतो करायला लागणार नाही तर मग आम्ही येतो उद्या 5 वाजता मी येतो, नाही तर घेऊन जातो त्याला मला माझ्या बरोबर। आणि या लोकांना पण मिटिंग म्हणून सांगितलं की
जरी तुम्हाला जरा काही समजलं की आम्हाला लगेच कॉन्टॅक्ट करा. हे सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. एक लक्षात घ्या, मी येणं इथे हे आपल्या सगळ्यांचं अपयश आहे. आपण सगळ्या जणांनी वेळेत काम केलं असतं तर असं इथे येऊन हा विषय करायला लागला नसता. आपण कशाला या लोकांना परवानगी देतोय? हे लोक आपले कधीच होणार नाही. देशाच्या विरोधातले लोक आहेत ते लोक, आणि तुम्ही त्यांना खतपाणी टाकतोय. आपण काय नाही, तुम्ही परवानगी दिली आहे का किंवा कार्ड वगैरे काही दिलंय? काहीच नाही त्यांच्याकडे. माझा मुद्दा तोच आहे ना, काही नसताना ह्यांचे तरी घरचे पत्ते तरी माहिती आहेत आपल्याला. हे घरी तरी यांचं जाऊ शकतो. त्यांचं कोण आहे? मग कशाला करतोय आपण या सगळ्या गोष्टी? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.